कवटाचं काय म्हणता महाशिवरात्री स्पेशल डेझर्ट केलेला आहे छानपैकी. थोर पतिव्रता वृंदेच्या विश्वासानं नारायणाला पुन्हा सौंदर्य लाभून बाजारामध्ये आली आहे तर चांदीचं काहीतरी घ्यायचं असतं महाशिवरात्री वैभव घेऊन देत आहे आता. त्याचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अँटिक डिझाईनचं आहे. हे काय चांदीच आहे का हे? रोज गोल्ड हा अँटिक मध्ये डिझाईन आहे. एक आहे बघ ब्लॅक फिनिशिंग मध्ये हे घालतो एकदम डिफरंट डिझाईन. हा हे पण मस्त आहे. हे बघ हे रोज गोल्ड मोती बघितले कधी असं आहे बघ. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धुम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले 7:15 आणि मी 7ला सुटली, लवकर आंघोळ केली, केस धुतले, बघू शकता बाहेरचं. आणि आत्ता करायचं आहे देवाची आंघोळ, म्हणजे ते सगळे देव काढून सगळं साफ करून आणि मग पूजा करायची आहे. तर माझ्याकडे ना शिवलिंग पण आहे. आता शिवलिंग पण मस्त छान आंघोळ करून पूजा करायची आहे. तर आता हे सगळे देव काढून घेते आणि आवरून घेते आधी देवाला आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे करणार. चला. आणि इथे मी तुम्हाला दाखवते, मी ड्रेस घेतलेला हा. तर हा कलर पिस्ता कलर घेतलेला, ग्रीन पिस्ता बघू शकता. आणि इथे बांगड्या पण आहे. तर माझी देवला धुवून घेते, देवांची आंघोळ करून घेते, नंतर बांगड्या वगैरे घालते पूजा करायच्या वेळेस. हो, पहिल्यांदा तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तर तेच कालच दूध वगैरे आणून ठेवलं होतं म्हणजे पूजेला वगैरे. तर आता काय काय लागतं पूजेला सगळं काढून ठेवणार. आधी देवांची आंघोळ करून घेणार, त्याच्यानंतर सगळ्या वस्तू काढून ठेवणार आणि मग पूजा करणार. चला आता पटापट काढून घेते एका भांड्यामध्ये पूर्ण देव काढून आणि साफ करून घेते सगळ्या देवाला. तर इथे मी आता देव सगळे काढून घेणार परातीमध्ये आणि पूजा म्हणजे पूर्ण धुवून वगैरे त्यांची आंघोळ घालून आणि मस्त देवाला साफ करणार आणि मग पूजा करणार. तर मला ना आता थोड्या वेळाने बेलपत्र, फुलं वगैरे सगळं आणायचं आहे. आणि बरं झालं आईंनी ओंकारेश्वरवरून शिवलिंग आणली होती, म्हणजे मला ह्यावेळेस पूजा करता येईल. कारण मागच्या वेळेस मग मी नुसती देवांची पूजा करून घ्यायची, कारण माझ्याकडे शिवलिंग वगैरे नव्हतं. तर मग मी जवळच्याच ठिकाणी एक मंदिर आहे शंकराचं, तिथे जायची, तिथे पूजा करायची. पण आता घरी मस्त छान पूजा मांडता येईल, मला करता येईल ह्या वर्षी. तर त्याच्यामुळे आणि मी मस्त अभिषेक करून शिवलिंग बसवली होती, आईने दिली तेव्हा. तर आता मी सगळे देव काढून घेतलेले आहे आणि दिवा पण क्लीन करून घेणार, सगळं आवरून घेणार. तर आदल्या दिवशीच करणार होती मी सगळं, पण म्हटलं सकाळी सकाळी आवरलं ना छान फ्रेश वाटेल, असं पूजा केल्यासारखं वाटेल मला आणि सेवा केल्यासारखं वाटेल. त्याच्यामुळे मी आता करते. आता थोड्या वेळाने विहान ते पण त्यांना पण उठून त्यांचं पण आवरणार. आणि वैभव तर आवरतातच आहे त्यांचं, पण मी माझं म्हटलं वैभवला लकीली आज सुट्टी आली, त्याच्यामुळे गंगेवर जाता येईल. आणि गंगेवरचं काय वातावरण असतं, गोदावरी नदीचं काय वातावरण असतं, कपालेश्वर मंदिर किती गर्दी असते, ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आज. कारण ना मी पण जाणार आहे दर्शनासाठी, बघू होतं की नाही, कारण इतकी गर्दी असणार आहे. बघू पॉसिबल झालं तर मस्त दर्शन घेऊन येतं, बाहेरून दर्शन करू. देवाचं काही नाही, आपल्या मनामध्ये देव असला तर आपण मंदिरात गेलं नाही तरी मनापासून पूजा केली, सगळं केलं तर सगळं मिळतं. त्याच्यामुळे मी माझा पण उपवास आहे, वैभवचा पण उपवास आहे आणि मुलांसाठी मी काहीतरी करणार भाजीपोळी. तर इथे मी आता पूर्ण देवाला क्लीन करून घेते आपल्या कॉलिनने आणि आपलं खालचं पण पूर्ण क्लीन करून घेणार. तर आता देव वगैरे मांडून
आता देवांची तांबूळ झाली आहे. आता हे देव नुसतं पुसून घेणार. त्या पिढीने बघू शकता किती छान. चला आता आवरून घेते पटापट. देवांची आंघोळ वगैरे झाली. आता शिवलिंगची पूजा वगैरे करायची. तर सगळं आता फुलं वगैरे घेऊन येते. आता इथे आधी दिवा लावून मस्त छान दिसतंय बघू शकता. देवाला एकदम भारी दिसतोय. आता शिवलिंगची पूजा करून घेते. त्याच्यासाठी ना सगळे लागणारे बेलपत्र फुलं वगैरे सगळं घेऊन येते आणि मग मस्त पूजा करून घेऊ. चला आता ना सगळं फुलं वगैरे घेऊन येते आणि मस्त शिवलिंगची पूजा करून घेऊ आपण. देवांची तर पूजा झाली, आंघोळ झाली. आता शिवलिंगची पूजा करायची आहे. तर मग शिवलिंगसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी घेऊन येणार आणि शिवलिंगची इथे पूजा करणार. तुम्हाला दाखवते. तर शिवलिंगची इथे या ठिकाणी पूजा करणार मी. इथे सगळे फुलं वगैरे वाहून छानपैकी पूजा करणार. तुम्ही बघू शकता सगळं घेऊन येते. फुलं वगैरे घेऊन येते सकाळी सकाळी. कालच आणले असते पण म्हटलं ताजं ताजं आणू. हार वगैरे फुलं आणि बाकीच्या गोष्टी मध वगैरे सगळं आहे. तर ते सगळं मी आता काढून ठेवते आणि मस्त शिवलिंगची पूजा करून घेऊ. चला बोलते नंतर. तर इथे मी आता जाऊन मी फुलं आणि बेलाची पानं घेऊन आलेली आहे. बघू शकता. आणि माळ पण घेऊन आली. ही फुलं काही तोडली. असे बेलाची पानं ते. तर आता आपण माळ वगैरे घालून घेऊ आणि फुलं ठेवून देऊन बाकी मग शिवलिंगची पूजा करून घेऊ. इथे दही वगैरे आहे. आता ते नंतर आधी ना माळ घालून घेते बाप्पाला. मस्त माळ घालते. मोठी होईल का?
इथे दही वगैरे सगळं काढून घेतलं. मध लागणारे आपल्याला मस्त आपलं ओरिजिनल मध, दही, साखर वाट्यांमध्ये काढून घ्यावं लागेल सगळं. पहिल्यांदा तर मला बांगड्या घ्यायच्या राहिल्या, हिरव्या बांगड्या आणलेल्या 1 डझन आणल्या होत्या. ह्या घालून घेऊ आपण. तर काढ घालच्या चांगल्या, म्हणजे मला ना काढ लग्नाच्या वेळेस घातले होते, माझ्या लग्नाच्या वेळेस, आणि आत्ता घातल्या खूप 11 वर्षांनी घातल्या. काय लागलं चिमणी त्या दिवशी खालता आली होती तिथे. तर आता मी सगळं साहित्य काढून घेते आणि मग बोलून. तर इथे मी एवढं साहित्य काढलेलं आहे, बघू शकता. साखर आहे, दही आहे, तूप आहे, उडदाची डाळ, मध, आणि इथे हिरवे मूग आहे, आणि तांदूळ घ्यायचे. तो तांदूळ तांदूळ आहे एक साईडला, आणि बाकी फुलं, बेलाची पानं वगैरे ते तर ठेवलेलं आहे. तर बघू शकता असं. आणि हा दूध राहील बरोबर. आपली चांदीची वाटी घेऊ मस्त दूध काढायला. चांदीची वाटी दूध आणि पाणी. तर पाणी आपलं प्यायचं पाणी. आणि इथे आहे दूध. तर एवढं बघू शकता पूजेसाठी साहित्य. तर आता आपण पूजा करून घेऊ. आणि इथे पाणी, इथे पाणी. चला. ओम विष्णु वल्लभाय नमः. ओम शिव विष्टाय नमः. ओम अंबिकानाथाय नमः. ओम श्रीकंठाय नमः. ओम दुर्धशाय नमः. ओम गिरिशाय नमः. ओम गिरिशाय नमः. ओम अंधाय नमः. ओम अनघाय नमः. ओम भुजंगभूषणाय नमः. ओम भर्गाय नमः. ओम गिरिघन्विने नमः. ओम गिरिप्रियाय नमः. ओम कृत्तिवाससे नमः. ओम पुरारातये नमः. क्या आप जानते हैं इस ओम भगवते नमः. ओम ब्रह्मधाधिपाय नमः. ओम मृत्युंजयाय नमः. ओम सूक्ष्मतनवे नमः. ओम जगद्व्यापिने नमः. ओम जगद्गुरवे नमः. ओम व्योमकेशाय नमः. ओम महासेनजनकाय नमः. ओम चारुविक्रमाय नमः. ओम रुद्राय नमः. ओम भूतैर्बुद्ध्याय नमः. ओम दिगंबराय नमः. ओम अष्टमूर्तये नमः. ओम अनेकात्मने नमः. ओम सात्विकाय नमः. ओम सर्वाय नमः. ओम त्रिलोकेशाय नमः. ओम शितिकंठाय नमः. ओम शिवप्रियाय नमः. ओम पशुपतये नमः. ओम देवाय नमः. ओम पुरारातये नमः. ओम भगवते नमः. ओम ब्रह्मधाधिपाय नमः. ओम मृत्युंजयाय नमः. ते टाकताना हातात. शाश्वताय नमः. ओम खंडपरशवे नमः. ओम अजाय नमः. ओम पाशविमोचकाय नमः.
नमः ॐ देवाय नमः ॐ महादेवाय नमः ॐ अव्याय नमः ॐ हरये नमः ॐ भूषदन्तभिसहस्रपदे नमः ॐ तर इथे पूजा मस्त झालेली आहे आणि छानपैकी मस्त मंत्रजाप लावून दिले होते. तर मस्त पूजा पूर्ण झाली आपली महाशिवरात्रीची. तर आता कवट फोडायचे, कवट फोडून वेगळा त्याचा प्रसाद दाखवणार मी. तर चला आता पटकन फोडून घेऊ. तर इथे कवट फोडून घेऊ. ऐकलं का? तू कवट फोडा ना बरं. तोपर्यंत मी एक साईडला चहा पण ठेवून देते. आणि कवटचं मस्त डिझर्ट तयार करणार म्हणजे गुळ टाकून. तर इथे गुळ पण आणलेला आहे आणि इथे रताळे आहे. तर रताळे म्हटलं ना एअर फ्रायर मध्ये भाजून घेऊ. तर ते पण करायचं आहे. पण मी ते एवढं नाही खाणार. मी खाणार आहे कवट, कारण कवट मला खूपच आवडतात. तर एक साईडला चहा ठेवून देते आणि कवट फोडून बघू कशी निघतात मध्ये. हे कवट फोडून दे. एक साईडला चहा ठेवते. हे बघ. एकाच ह्याच्यात किती मोठं निघालं ना ते गर. पूर्ण वाटी भरून गेली. आता हे असेल पक्क. हे कच्चं असेल असं वाटतं मला, का नाही? पण फोडून टाका ना, काय आता झाडालाच पिकतात ना ते, असे नाही पिकत ना. मग राहू देऊ का हे दोन राहू देऊ, नंतर कधी करेल. चहा घेतलेला आहे आणि इथे ना आपलं कवचचं सगळं गर काढून ठेवला मी आणि इथे गुळ किसून घेतलेला आहे. आता थोड्या वेळाने मी करणार डायरेक्ट, तेव्हा तुम्हाला दाखवते. तोपर्यंत चहा वगैरे घेऊन घेते आणि याच्यामध्ये एअरफ्रायरमध्ये आपल्या हे करणार काय म्हणता आपले रताळे. तर आता इथे करते कवटाचं डिझर्ट काय म्हणता उपासाला. तर कोण कोण डायरेक्ट कवटमध्ये काय म्हणतात ते गुळ वगैरे टाकतं, पण ते खूप आंबट लागतं, त्याच्यामुळे मी असं करते. आता इथे थोडंसं तूप टाकणार, एकदम थोडंसं, जास्त नाही. कवट इतकं गर निघालाय ना त्याच्यामध्ये भरपूर. आणि मग नैवेद्य आपल्या कवचचं आणि रताळ्याचं दाखवणार. साबुदाणे ते नाही खाते एवढं, साबुदाणे फळं जास्त तेच खातात. तेव्हा काय म्हणतात आपलं महाशिवरात्रीला तरी चिप्स वगैरे ते नाही, फळ दूध एवढंच. तर आता मी सगळं याच्यात टाकते म्हणजे एकदम मऊ होऊन जाईल परत.
टाकून घेते म्हणजे गुळाने त्याने पाणी सुटेल त्याला. इथे असं लगेच मऊ होतं त्याच्याने. आणि आता हा गुळ पूर्ण एकजीव होईल ना याच्यामध्ये, तेव्हा इतकं छान कलर येईल त्याला. तर इथे आपलं मस्त हे झालेलं आहे कवटाचं डिझर्ट बघू शकता. जाताना आपण मस्त बाप्पाला ठेवून घेऊ. कसं ठेवायला ठेवते नैवेद्य दाखवून घेऊ. आता तेच मी घेणार खाण्यासाठी बघू शकता. तर भरपूर भरून घेते मग तेच मी नंतर घेईन. वा म्हणजे कसे काजू बदाम टाकले तर पण ते नाही बघू शकता. त्याला त्याला बाप्पाला ठेवून देऊ आपण. कुठे इथे ठेवू का? इथे ठेवू ना इथे. हो तर नैवेद्य तर दाखवलेला आहे. आता याच्यात काढून घेते प्रत्येक वाटी. आणि वा कवटाचं काय म्हणता महाशिवरात्री स्पेशल डेझर्ट केलेला आहे छानपैकी. हा इथे केलेले आहे रताळ्याचे चिप्स. बापरे किती भारी झाले. ते वाटत पण नाही रताळ्याचे चिप्स इथे. वाव येतच का आईना? हा भारी ना दिसत. रताळे आणि हे काय म्हणता आपलं कवट. वा काय भारी दिसत. इथे फायनली सगळं पूजा झाली, आवरून झालं. घर पण मी सकाळीच पूर्ण आवरून घेतलं होतं बघू शकता. एकदम क्लीन करून व्यान असतोय. आणि कवटाचं मस्त छान डिझाईन पण केलं तुम्हाला दाखवलं. नंतर रताळे याच्यात रोस्ट केले काय म्हणता आपल्या एअर फ्रायरमध्ये. खूप भारी लागले. त्याच्यात हनी टाकलं इतकं छान लागलं. तर झालेलं आहे खाऊन वगैरे. आणि थोडंसंच खाल्लं मी तर कारण ते म्हटलं जास्त नको हेवी. आणि रताळे वगैरे 1-2 स्लाइस खाल्ले खूपच छान होत्या. बाकी विहानला खूप आवडलं. आणि आता थोडीशी बसले आणि आता बघू कुठे जायचं दर्शनासाठी. आवडलेलं आहे आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये दर्शन करायला. बाकी बघ विहानचं पण घ्यायचं का प्रोजेक्टचं काही बघू. ना गाड्या इथे लागलेल्या पालखी. इथूनच आता गाडी लावली आणि आता कपालेश्वरला जाऊन बघू शकतो. चला इथून डायरेक्ट रस्ता बंदच आहे आता. इथून पायपे आणि बघू आता. या साईड बंद रस्ता आहे ना इथून. कपालेश्वर इतकी गर्दी आहे ना बापरे. आम्ही ह्या साईडने बघतो बरं येण्याचा रस्ता प्रचंड गर्दी आहे. म्हणजे 3-4 तास तर इथे जातील. बोलली की बघू आता. ती मोठी लाईन आहे बघू शकता.
एवढी मोठी लाईन आहे, डायरेक्ट 3-4 तास लागतील. वेळेला बोलली की बाहेरूनच आपण दर्शन घेऊ, आपण काही इथंच राहतो, नंतर येऊ, उद्या परवा येऊ दर्शनाला. पण आता बाहेरून दर्शन घेऊन जातो. ती बघू शकतो माझ्या मागे. आता बाहेरूनच आम्ही पाया पडून घेतल्या. तर इथे बघू शकता शक्यच नव्हतं दर्शन करायचं कपालेश्वर मंदिरामध्ये, पण मग बाहेरून दर्शन घेतलं आणि दाखवते तुम्हाला गर्दी, केवढी गर्दी बापरे. तर वैभवला बोलली की आपण चला खाली जा, तिथे शिवलिंग आहे, तिथे थोडीशी पूजा करून घेईल, पाया पडून घेईल, आणि अशी गर्दी आहे. म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते. आणि इथे बघू शकता इथे आलेलो आहे, इथे पण शिवलिंग आहे, इथे पण भरपूरच गर्दी होती, पण म्हटलं चला इथेच दर्शन करून घेऊ. आणि भरपूर भाविक आलेले होते, इतके भक्त म्हणजे या वर्षी मी जास्तच बघितले की मागच्या वर्षी काय माहिती होते, मागच्या वर्षी मी नव्हते आणि मागच्या वर्षी आम्ही सोमेश्वरला गेलो होतो, पण इतके होते ना बापरे, खूप गर्दी होती. आणि मग इथे पाया वगैरे पडली आणि पुढे 2 शिवलिंग आहे, त्यांची पण पूजा करून घेणार मी. आणि छान वाटलं आणि बघू शकता खूपच गर्दी होती. तर वैभवला बोलली जाऊ दे, आपल्या शिवलिंगची पूजा झाली आणि खूप छान वाटते, मला इथेच प्रसन्न वाटते मस्त. तर 2-3 ठिकाणी मी मस्त पाया पडून घेतल्या, तर तुम्हाला दाखवतेच. आणि इथे एक गणपती बाप्पाची मूर्ती आणि तिथे शिवलिंग होतं व तिथे पण मी पाया पडून घेतल्या. आणि नंतर पाण्यामध्ये 2 शिवलिंग आहे, खूपच छान आहे, ते पण तुम्हाला दाखवते. आणि बाकी मग पुढचं दाखवतेच तुम्हाला गंगेवरचं सगळं म्हणजे वातावरण कसं आहे, पूर्ण भक्तांनी पूर्ण भरलेलं वातावरण, एकदम छान वाटतंय, एकदम म्हणजे आनंदमयी वातावरण वाटतंय महाशिवरात्रीच्या दिवशी. तसं तुमच्यासोबत सगळं